श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्यामध्ये जन्मलेले लोक कसे असतात यांच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आताच आपण एक नवीन सिरीज चालू केली आहे, ज्याप्रमाणे आपला जन्म कोणत्या तारखेला झालेला असतो, कोणत्या महिन्यामध्ये झालेला असतो, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात। त्यापैकीच महिना आपण आता बघणार आहोत। तारीख आपण आधीच बघितली, ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसल्यास नक्की बघा। तर जानेवारी महिन्यामध्ये जन्म झालेले व्यक्ती हे दुसऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचे कार्य करण्याचे काम बऱ्याचदा करत असतात। हे लोक सतत कार्यशील असून नेतृत्व क्षमता या लोकांमध्ये भरपूर असते। नवनिर्मितीची क्षमता या लोकांमध्ये असते। हे लोक खूप मानसन्मान प्राप्त करतात। नवीन नवीन गोष्टी शिकणे, त्याचप्रमाणे त्या आत्मसात करणे आणि योग्य प्रमाणे त्या करून दाखवणे हे या लोकांचे उत्तम कौशल्य असते। हे लोक प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येक काम पूर्ण करतात आणि तेही अतिशय खूप चांगल्या पद्धतीने करतात। प्रत्येक कार्य निडरपणे करण्याची ख्यातीच यांची असते असे म्हणणे वावगे ठरणार नाही। कोणत्याही क्षेत्रामध्ये सतत पुढारीवर हे लोक असतात, कारण जानेवारी महिना हा पहिल्या नंबरचा असल्यामुळे पहिल्या क्रमांकाचे गुण या लोकांमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये असतात आणि इतरांपेक्षा प्रत्येक काम कसे वेगळे करता येईल याच गोष्टीवर तुमचा विचार जास्त असतो आणि त्यामुळे प्रत्येक काम हे इतरांपेक्षा वेगळेच तुम्ही करता। कोणतेही कार्य करताना हे लोक सगळ्यांना सोबत घेऊन कार्य करतात। कोणावरही अन्याय होणार नाही अशी यांची ख्याती असते। हे लोक कायम दुसऱ्यांचा आदर करतात आणि त्यामुळे दुसरे लोकसुद्धा यांचा कायम आदरच करतात। फक्त हेच एक कारण नाही, तर यांचे व्यक्तिमत्व सुद्धा तसेच असते। निडरपणा, पुढारीपणा, त्याचप्रमाणे प्रत्येक कार्य चांगल्या रीतीने करण्याची पद्धत म्हणा आणि किंवा स्वभाव म्हणा, या गोष्टीमुळे जानेवारी महिन्यामध्ये जन्मलेल्या लोकांचा बाकीचे लोक खूप आदर करतात। हे लोक कुटुंबप्रिय असल्यामुळे कुटुंबामध्ये एकता टिकवण्याचा खूप प्रयत्न करतात। अतिशय समाजप्रिय व्यक्ती हे असतात। ज्याप्रमाणे चांगले गुण यांच्यामध्ये आहे, त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट अशी की जिथे चांगलेपण आला तिथे वाईट आलंच, पण जास्त वाईट पण ही गोष्ट म्हणता येणार नाही, कारण तुम्हाला या गोष्टीची एक काळजी घ्यायची असे की नेतृत्व क्षमतेमुळे तुम्ही कायम एक उच्च पदावर असता, कुठे ना कुठे चांगले कार्य करत असता। लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल कायम मानसन्मान असतो आणि या गोष्टीमुळे तुम्ही कुठल्याही गोष्टीचा गर्व न करता आपले कार्य खूप चांगल्या पद्धतीने करत जा। गर्व कराल तर लगेच गर्वाचे घर खाली व्हायला वेळ लागत नाही, म्हणून अभिमान, गर्व या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायला हवी। जानेवारी हा पहिला महिना असल्यामुळे या लोकांमध्ये एक नंबरचे सर्व गुणदोष आढळतात। तसेच एक या अंकाचा राशी स्वामी रविग्रह असल्यामुळे सूर्याची उपासना तुम्ही आवर्जून करायला हवी। कुठल्याही कार्यामध्ये अडथळे येत असल्यास सूर्यदेवाची उपासना करावी। त्यासाठी आवर्जून सकाळी उठल्यानंतर 1 लोटा पाणी सूर्यदेवाला अर्पण करावे। सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना तुम्हाला लोटामध्ये काही घ्यायचे आहे का, तर तुम्हाला कुंकू घ्यायचे आहे, लाल फूल घ्यायचे आहे, थोडेसे अक्षत त्यामध्ये घ्यायचे आहे आणि सूर्यदेवाला तुम्हाला ते पाणी जल अर्पण करायचे आहे आणि ओम घृणे सूर्याय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। यामुळे तुमची अडलेली सर्व कामे पूर्णत्वास जातील। त्यानंतर हे लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी असून आपले ध्येय सहज गाठू शकतात। या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नेतृत्व क्षमता असल्यामुळे दुसऱ्यांचे वर्चस्व या लोकांना अजिबात सहन होत नाही। यांच्यातील मोठा गुण म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींना म्हणजेच आई, वडील, बहीण, भाऊ, बायको, नवरा, मित्रमैत्रिणी, नातेवाईक या सर्वांना हे लोक फार आदराने वागवतात। प्रत्येकाच्या प्रती यांच्या मनामध्ये प्रेमभाव असतो। स्वभावाने हे लोक अतिशय नम्र असतात। या उलटच एक गोष्ट अशी की हे लोक जर का चिडले तर दुसरा कोणाचीही काहीही ऐकायला तयार होत नाही। या लोकांच्याबद्दल एक गोष्ट अशी की यांच्या मनामध्ये काय चालू आहे या गोष्टीचा थांगपत्ता हे लोक अजिबातही लागू देत नाही।
सर्वांच्या मनाचं करतील, सर्वांचं आवडेल असं करतील, स्वतःच्या मनाचं सुद्धा करतील आणि सगळ्यांना मदत होईल असंही करतील. कधी हे लोक काय करतील या गोष्टीचा कधीच या लोकांचा नेम लागत नाही. म्हणून या लोकांपासून थोडेसे सावधच राहा. या लोकांना उगाचच डिवचू नका, नाहीतर हे तुमच्यावर जर का उलटले तर तुमचं काही खरं नाही असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. या लोकांनी व्यवसाय कोणता करावा, तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये हे लोक वर्चस्व करतात. त्यामुळे ज्याही गोष्टीची तुम्हाला आवड असेल ती गोष्ट जर का तुम्ही कराल तर त्या गोष्टीमध्ये कायम वर्चस्वात राहाल, नेतृत्व कराल आणि यशस्वी व्हाल. आता उदाहरण द्यायचे झाले तर राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता, तुम्ही डॉक्टर होऊ शकता, सोन्या चांदीचे उत्तम व्यापारी तुम्ही होऊ शकता, एखादा बिझनेस, एखादा व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर तोही करू शकता. फक्त तुमची आवड लक्षात घ्या आणि तुमच्या तारखा लक्षात घ्या. जानेवारी महिन्यामध्ये जन्मलेले जे लोक असतात या लोकांचे शुभ अंक जे आहेत 1 आहे, 2 आहे, 5 आहे, 7 आहे आणि त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या सगळ्या शुभ गोष्टी करायला काही हरकत नाही. तर शुभ दिवस कोणते असतात तुमचे, तर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे शुभ दिवस असून त्या दिवशी 1 तारीख आल्यास, 10 तारीख आल्यास, 2 तारीख आल्यास अतिशय उत्तम असेल. त्याचप्रमाणे शुभ रंग कोणता आहे, तर जांभळा, पिवळा, ऑरेंज. सूर्यदेवासंबंधित ज्याही कोणत्या छटा असतात त्या हलक्या रंगाच्या तुम्ही वापरल्यास तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तम लाभ होईल. आता या सर्व गोष्टी झाल्या शुभ गोष्टी, म्हणून बाकी सगळ्या गोष्टी अशुभ आहेत असं नाही. प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो, प्रत्येक अंक, प्रत्येक तारीख ही चांगलीच असते. फक्त जेव्हा आपल्या तारखा पत्रिकेनुसार किंवा जन्मतारखेनुसार किंवा आपल्या भविष्यानुसार ज्याही तारखा आपण काढत असतो त्या तारखेला, त्या वाराला आपल्याला आवडत्या गोष्टी केल्यास अतिशय उत्तम होतं. म्हणजे सर्व गोष्टी मनासारख्या घडायला लागतात असं म्हणायला हरकत नाही. यापैकी कुठलीही माहिती तुमच्याशी निगडीत असल्यास, तुमच्यासारखी असल्यास, तुम्हाला पटत असल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाच असेच व्हिडिओ करायला प्रेरणा मिळेल. आज नवीन अधिक माहितीसह पुन्हा भेटूया एका वेगळ्या नव्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी ही माहिती कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.